राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्यापैकी 1,34,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि उर्वरित 1,34,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत। म्हणजे सरासरी आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उर्वरित जिल्ह्यांची यादी उद्या जाहीर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट आलेले आहे। बघा, आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु आज ग्रामीण क्षेत्रामधील काही बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल किंवा तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% आज लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। तर बघा, आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 आज सोमवार आहे। त्यामुळे राज्यामधील सर्व बँका चालू झालेला आहे। काल रविवार असल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करू शकले नाहीत, परंतु आज सोमवार आहे त्यामुळे सर्व बँका चालूच आहेत। त्याच अनुषंगाने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु हे पैसे किती मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तब्बल 36 पैठणी साड्या वाटण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर बघा, शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे, त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त तब्बल 36 पैठणी साड्या वाटणार आहोत आणि या साड्या बुकिंग सुद्धा केलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला लगेच दाखवतो। तर बघा, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या 36 पैठणी साड्या पॅकिंग सुद्धा केलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा 19 फेब्रुवारी रोजी एक पैठणी साडी दिले जाणार आहे। बघा, या पैठणी साड्यांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 3 अटी घातलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरील 3 अटी पूर्ण करतील त्याच बहिणींना या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत। त्या 3 अटी सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, 36 पैठणी साड्या पॅकिंग केलेल्या होत्या त्या सुद्धा तुम्हाला दाखवलेल्या आहेत, परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। बघा, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे, त्याच अनुषंगाने 36 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु 3 अटी व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। त्या 3 अटींपैकी पहिली अट तुम्हाला लगेच सांगून टाकतो। पहिली अट आपण अशी घातलेली आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। उर्वरित 2 अटी सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, ज्या बहिणी या 3 निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये 3 निकष घालण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा। ज्या लाडक्या बहिणी या 3 निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, ज्या माता भगिनींना ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे जमाच केले जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला फक्त जुलै ऑगस्ट किंवा सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये
आले असतील आणि त्याच्यानंतर पैसेच आले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे जमाच केले जाणार आहेत। याच्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये जमा केले जाणार आहे। सोबत डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरासरी 10,500 रुपये जमाच केले जाणार आहे। आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये सुद्धा जमाच केला जाणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। म्हणजेच याचा अर्थ काय होतं की ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमाच केला जाणार नाही, त्यांचा फॉर्म अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्याच्यामध्ये पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे आणि उस्मानाबाद जिल्हा आहे। म्हणजेच या हिरव्या पट्ट्यांमधील 5 जिल्हे आहेत। सोबतच धुळे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे आणि औरंगाबाद जिल्हा आहे। टोटल मिळून या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, परभणी आहे आणि बीड आहे। अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। बघा महाराष्ट्र राज्यामधील सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँका आहेत त्यामुळे त्या 5 बँकांना सरकारकडून प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। त्यामुळे या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये ज्या बहिणींचं खातं असेल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच दुसरी बँक आहे ग्रामीण बँक। ज्या बहिणींचं खातं महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 100% पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच तिसरी बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। या बँकेला 1 दिवसांमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह होते त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच चौथी बँक आहे ICICI बँक। बघा खाजगी क्षेत्रामधील गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। जर तुमचं खातं ICICI बँक किंवा HDFC बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र या 3 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत। बघा 3 बँका सांगितल्या, सोबतच 15 जिल्ह्यांची यादी आलेली होती, ते 15 जिल्हे सुद्धा सांगितलेले आहे। सोबतच सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। तर बघा आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती तर त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला उद्योग करायचा असेल, स्वतःला सक्षम बनायचा असेल त्या बहिणींनी प्रधानमंत्री
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच दुसरी योजना आहे मोफत पिठाची गिरणी। बघा, राज्य सरकारच्या मार्फत सर्व बहिणींसाठी तब्बल 20 लाख मोफत पिठाच्या गिरणी मंजूर करण्यात आलेल्या आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम दिली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा दोनच पात्रता घालण्यात आलेल्या आहे। एक म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणी असावेत आणि दुसरी अट म्हणजे तुमचं बँक खातं नॅशनल बँकेमध्ये असायला पाहिजे। सोबतच तिसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, ज्या बहिणींना स्वतःचे घर नसेल तर त्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून 1,20,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। एकतर लाडक्या बहिणीमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असावा, सरासरी 2 महिन्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असावे। त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेमार्फत घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त तब्बल 36 पैठणी साड्या वाटणार आहोत। त्याच्यामध्ये आपण फक्त 3 अटी घातलेल्या आहेत। एकतर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, दुसरी अट म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। ज्या बहिणी या 3 अटी पूर्ण करतील त्या बहिणींना 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीनिमित्त 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी देणार आहोत। परंतु सरकारकडून अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। अजून 2 दिवस सुद्धा अर्जांची छाननी सुरूच राहणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे का, सोबतच तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला आहे का आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत आहे का, या वस्तूंची चेकिंग सुरू झालेले आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की आम्हाला पुढील पैसे येत चाललेले आहेत परंतु मागील पैसे आलेले नाही, त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, 2 दिवस अर्जांची छाननी सुरूच राहणार आहे। ज्या बहिणींचे अर्ज छाननीनंतर पात्र ठरणार आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपये सुद्धा जमाच केला जाणार आहे। म्हणजे सरकारकडून हेल्पलाईन नंबर येणार आहे आणि त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला सुद्धा मेसेज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मागील पैसे अर्धवट मिळाले असतील तर तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे सुद्धा जमाच केले जाणार आहेत। त्याच्यामुळे सर्व बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 5 कागदपत्रे गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहे। त्याच्यामध्ये पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे आमच्याकडे 4 चाकी गाडी नाही, दुसरं कागदपत्र म्हणजे आमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नाही, आमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नाही, आमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नाही आणि आमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। हे 5 कागदपत्र तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।